शेवटी काव्याचा स्वीकार पार्थ करणारच. पार्थ आता काव्याशी चांगल्या रीतीने वागत आहे पाहून रम्या खूपच चिडते आणि काव्याला घराबाहेर काढायला जाते. त्यावेळेला काव्याची बाजू हा पार्थ घेतो. नुसती बाजूच घेत नाही तर या रम्याची चांगलीच खरडपट्टी सुद्धा पार्थ करतो. या भागामध्ये या रम्याची चांगलीच जिरलेली आपण पाहणार आहोत. तर नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये तुम्हाला काय पाहायला आवडतं तेच मी माझ्या व्हिडिओमध्ये दाखवत. तर प्रेक्षकांनो, नेमकं होतं काय आता आपण ते सुरुवातीपासून पाहूया. आता इकडे काव्या घरी येणार असते आणि तेवढ्यातच देशमुखांच्या घरी आशाताई रम्याच्या आणि वसुताईंच्या रूम मध्ये साफसफाई करत असतात. आता साफसफाई करत असताना आशाताई रम्याला म्हणत असतात, ताई जरा पाय वर घेता का, मला इथे झाडू मारायचा आहे. आता ही उर्मट रम्या पाय तर वर घेत नाही, उलट झाडूवरच पाय देते. आता हे पाहून आशाताई म्हणतात, ताई झाडूवर पाय देऊ नये, झाडू घरातील लक्ष्मी असते, तुम्हाला शिक्षा मिळेल, पटकन पाय काढा. आता वसुहत्या म्हणतात, काय ग ए आशा, लय बोलायला लागलीस बरं तू, आणि तुझं एवढं कसं धाडस, तू आमच्याशी अशा सुरामध्ये बोलतेस, आणि काय तिने झाडूवर पाय दिला म्हणून आम्हाला काय लक्ष्मी रस्त्यावर आणणार आहे का. आता आशाताईला असं बरंच काही या वसुंधरा बोलतात. आता रम्या सुद्धा बोलायचं सोडत नाही. आता वसुहत्या म्हणत असतात, काय ग तू आमच्याशी वाद घालत असतेस आणि इंटरनेटवरच्या रील पाहत असतेस, याचाच पगार तुला मिळतो का. त्याला आशाताई गप्पच बसतात, काहीच बोलत नाहीत. त्याला वसुहत्या म्हणतात, तू कितीही इंटरनेटवरच्या रील पहा, त्या नंदिनीच्या तिने कितीही पराक्रम गाजवला ना तरी सुद्धा काव्याला पार्थ कधीच माफ करणार नाहीये, हे लक्षात ठेव. त्यावेळेला आशाताई म्हणतात, नाही आत्या तसं बोलू नका तुम्ही, पार्थ दादा मनाने खूपच चांगले आहेत. एकदा का काव्याताई घरी आल्या ना बघा, पार्थ दादा त्यांना नक्की माफ करतील. आता एवढ्यातच काव्या दरवाजाजवळ आलेली असते. आता हे मानिनीला दिसतं आणि मानिनी पटकन आशाला फोन करते. आशाचा फोन आता तिथेच रम्याच्या पुढे टिपोयवर असतो. आता वसुंधरा त्या आणि रम्या पाहतात तर आशाताईच्या फोनवर मानिनीचा फोन आलेला असतो. आता वसुहत्या म्हणतात, हे काय मानिनीचं वेगळंच वागणं आहे, घरातल्या घरात ह्या आशाला फोन करत आहे. आता वसुहत्या तो फोन घेतात आणि आशाला म्हणतात, चल फोन उचल आणि स्पीकरवर टाक, मला ऐकायचं आहे तुम्ही दोघी काय बोलत आहात. आता रम्या म्हणत असते, अगं आई काय बोलणार आहेत, ह्या आपल्या दोघींच्या चुगल्याच करत असणार आहेत. त्यावेळेला आता वसुहत्या म्हणतात, तू शांत बस ग. आता आशाताई फोन घेतात आणि स्पीकरवर टाकतात. मानिनी म्हणत असते, अगं पटकन खाली ये, आपल्या घरची लक्ष्मी आली आहे, तिला ओवाळायचं आहे, तुकडा पण घेऊन ये लगेच. आता वसुधरा आता खुणावतात, आशाताईने विचार कोण आला आहे. आता आशाताई विचारतात, नेमकं कोण आला आहे. त्यावेळेला मानिनी तिकडून म्हणते, अगं माझी थोरली सून पार्थची बायको आली आहे, पटकन खाली ये. आता हे ऐकून रम्याच्या आणि वसुहत्यांच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. आता आशाताई एवढं ऐकून घाईघाईने तेथून निघूनच जातात. आता मात्र ही वसुंधरा आणि रम्या खूपच चिडलेली असतात, ही काव्या कशी काय घरी आली बरं. त्यावेळेला रम्या म्हणते, नाही नाही तिला मी अजिबात घरात येऊच देणार नाही. आता ही आशात जाताना झाडू तिथेच टाकून गेलेली असते. ही रम्या त्या आशाच्या अंगावर धावून जात असते. तेवढ्यातच तिचा पाय त्या झाडूवर पडतो आणि पाय घसरतो आणि धपकन खालीच पडते. आता या रम्याचं चांगलंच कंबरट ढिल्लं झालेलं असतं. आता वसुहत्या रम्याला उठवत असत, उठ उठ उठ, अगं अशी कशी पडलीस, बघ तुला लक्ष्मीने शिक्षा दिली, तू झाडूवर पाय दिलास ना. आता असं म्हणतच वसुंधरा त्या रम्याला उचलून तिथेच खुर्चीवर बसवतात. आता या रम्याची नुसती आगभाग झालेली असते. इकडे काव्याचं देशमुखांच्या घरी आगमन झालेलं असतं. आता पार्थ तिला आतमध्ये घेत असतो. आता पार्थ दरवाजा उघडतो, पाहतो तर काय काव्या. आता काव्याला पाहून पार्थ स्तब्धच झालेला असतो. काव्या आतमध्ये येते आणि म्हणते, काय काय मीच आली आहे होय. त्याला आता पार्थ म्हणतो, तुम्ही इथे काय करत आहात. त्याला काव्या म्हणते, का हे माझ्या नवऱ्याचं घर आहे, मी इथेच राहणार आहे आणि आता माझ्या आर्किटेक्ट बोक्याला मिळवल्याशिवाय मी इथून परत जाणारच नाहीये, मी कधीच इथून परत जाणार नाही. कारण युनिव्हर्सनेच मला सांगितलं आहे, तुझी जी इच्छा आहे तू ती स्वतः जाऊन पूर्ण कर आणि माझी इच्छा एकच आहे की मी माझ्या देशमुखांबरोबर राहावं. आता अशी म्हणत धमाकेदार एंट्री काव्या देशमुखांच्या घरी करते. आता येते गणपती बाप्पाला नमस्कार करते. तेवढ्यातच पार्थ तिथे येतो आणि काहीतरी बोलणार, इतक्यातच आता काव्या दम ठोकत असते पार्थलाच. आता कमरेवर हात ठेवूनच पार्थ पुढे उभारलेली असते आणि म्हणते, काय काय तुम्हाला बोलायचं आहे, बोला पटकन बोला. आता पार्थ मात्र काव्याकडे पाहून पूर्णपणे मूर्तीसारखाच झालेला असतो. आता पार्थला काव्याला पाहून काही वेगळंच वाटायला लागलेलं असतं, म्हणजे रिॲक्शनच देता येत नाही. त्यावेळेला काव्या आता हसायला सुरू करते पार्थची अवस्था पाहून. त्यावेळेला पार्थ म्हणतो, काय झालं
झाले, असं हसायला काय झाले? काव्या म्हणते असं असं म्हणजे कसं? माझ्या डोळ्यात पाहून सांगा बरं, कसं हसते मी? त्यावेळेला पार्थ म्हणतो हो हो मी सांगतोय ना. त्यावेळेला आता काव्याकडे पाहतो तर पुन्हा आता पार्थला काही बोलावं ते सुचतच नाही. इतक्यातच तिथे आता मानिनी आणि विक्रम येतात. आता यांना तर काय एवढंच पाहिजे असतं, काव्या घरी आलेली पाहून त्या दोघांना खूपच आनंद होतो. आता विक्रम म्हणत असतात अरे वा किती छान, माझी मोठी सून घरी आली आहे वाटतं, आज काय मज्जाच आहे. मग आज आपण स्पेशल बेत बनवायचा, आज आपण खूपच एन्जॉय करायचं. आता हे ऐकून पार्थ म्हणत असतो काय बाबा तुमचं काय, मला बोलू दे, तुम्ही शांत राहा. त्यावेळेला विक्रम पार्थला म्हणत असतात तू गप रे, आम्ही बोलतोय ना. त्यावेळेला आता मानिनी आणि विक्रम पार्थला काहीच बोलू देत नाहीत. आता पार्थ काव्याला वारंवार विचारत असतो तुम्ही इथे का आला आहात? आणि आता मात्र पार्थ काव्याला म्हणतो तुम्ही इथे नाही राहू शकत. त्यावेळेला काव्या म्हणते का, मी इथे का नाही राहू शकत, मला सांगाल का तुम्ही? आता इथे पार्थ सारखा वारंवार काव्याला विचारत असतो तुम्ही इथे कस काय नाही राहू शकत. त्यावेळेला आता काव्या पार्थने तिला एक वचन दिलेलं असतं त्याची आठवण करून देते. आता पार्थला ती म्हणते तुम्ही मला एक वचन दिलं होतं आठवतंय का? त्यावेळेला पार्थ म्हणतो कुठलं वचन, मी अजिबात कुठलं वचन वगैरे दिलेलं नाहीये. त्यावेळेला काव्या म्हणते अहो असं काय करताय, 6 ऑक्टोबरच्या दिवशी तुमचे क्लायंट्स घरी आले होते, भजी चहा आठवतंय का सगळं? आता पार्थला पाठीमागचं आठवतं ज्यामध्ये खरोखर पार्थने काव्याला एक वचन दिलेलं असतं. का तर तिने त्याच्या क्लायंटसाठी चहा भजी बनवलेले असतात म्हणून, की तुम्ही माझ्याकडे कधीही काहीही मागू शकता असं वचन दिलेलं असतं. आता काव्यामध्ये काय देशमुख आठवलं का वचन? त्यावेळेला तुम्ही मला म्हणाला होतात तुम्ही माझ्याकडे काहीही मागा आणि कधीही मागा, मी तुम्हाला देणार हे नक्की. मग आता काय झालं, शब्दाशी जागं राहायचं, बदलायचं नाही. त्यावेळेला पार्थ म्हणतो तुम्ही मला त्या वचनात नाही धरू शकत. आता काव्या म्हणते तुम्ही माझं हे वचन नाही मोडू शकत, तुम्हाला फक्त मला या घरात राहण्याची संधी द्यायची आहे आणि तुमचं प्रेम परत मिळवण्याची एक संधी द्यायची आहे देशमुख, आणि एवढंच फक्त तुम्ही माझ्यासाठी करा. आता इथे पार्थ सुद्धा तयार होतो आणि पार्थ सुद्धा आता काव्याला ठीक आहे मी तुम्हाला एक संधी देतो असं म्हणत असतो. आणि या दोघांमधील ही नोकझोक किंवा विक्रम मानिनी काव्याचे लाड करत आहेत हे पाहते रम्या आणि वसवत्या. या रम्याला आता हे सगळं पाहून, हे सगळे एवढे खुश आहेत पाहून खूप राग येतो. हिचा झाडूवरून पाय घसरलेला असतो, ही तर पडलेली असते, हिला चालता सुद्धा येत नसतं नीट, तरी सुद्धा आता ही चालत चालत येते काव्याजवळ आणि काव्याला म्हणते ए काय ग तू इथे काय करत आहे, चल पहिल्यांदा घरातून बाहेर हो, अजिबात पार्थशी तू बोलायचं नाहीस, दूर हो बरं. त्यावेळेला आता काव्या म्हणते काय ग बिघडलेली सिनेमा कॉपी सारखं सारखं तुझं आमच्या दोघांच्या मध्ये मध्ये असतंय, लक्षात ठेव इथून पुढे आमच्या मध्ये यायचं नाहीये. पार्थनी मला घरात राहण्यासाठी परमिशन दिली आहे आणि तू का मला अडवत आहेस? तू जर मध्ये आलीस ना तर पायाने लंगडत आहेस, आता हाताने सुद्धा मी तुला वाकडी करून ठेवीन बघ. आता रम्या थोडीशी घाबरते पण मागे हटत नाही, या काव्याच्या हाताला धरते आणि दरादरा ओढतच घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करत असते. विक्रम मानिनी या काव्याला ओरडत असतात तरी सुद्धा ही ऐकतच नाही. आता पार्थ पटकन या रम्याच्या मागे धावत धावत जातो आणि काव्याचा हात तिच्या हातातून काढून घेतो आणि स्वतःच्या हातामध्ये घेतो. आता रम्याच्या समोरच पार्थ काव्याच्या हाताला धरून उभा राहिला आहे म्हटल्यावर रम्याला आश्चर्यच वाटत असतं. आता तिला काही कळतच नसतं हे कसं झालं बरं, पार्थ कसा काय काव्याचा स्वीकार करत आहे, तिच्या चुका कसं काय विसरत आहे. त्यावेळेला ती म्हणते अरे पार्थ तू काय वागत आहेस, हिला तू माफ करत आहेस, हिने तुला फसवलं आहे, तुझा विश्वासघात केला आहे. त्यावेळेला पार्थ म्हणतो चुप रम्या तू एकदम चुप, तू आमच्या दोघांच्या मध्ये बोलायचं नाहीस, यांनी माझा विश्वासघात केला आहे, मला फसवलं तर नाही ना. आता पार्थ म्हणतो इथून पुढे या इथेच राहणार आहेत आणि यांना तू एक अक्षराने सुद्धा काहीही बोलायचं नाहीस आणि जर तू यांना परत त्रास दिलास तर गाठ माझ्याशी आहे असं पार्थ आता रम्याला धमकावतो. आता वसुवात्या हे सगळा प्रकार पाहत असतात, त्यांना सुद्धा कळत नसतं की पार्थने कसं काय काव्याला माफ केलं बरं. आता हा सगळा पार्थचा प्रकार पाहून विक्रम आणि मानिनीला मात्र फारच आनंद झालेला असतो. आता एकदा का पार्थने काव्याला घरात राहण्याची संधी दिली आहे आणि तिची बाजू सुद्धा घेतली आहे म्हटल्यानंतर या वसुंधराचं आणि रम्याचं आता काही खरं नाही, या दोघींची चांगलीच खरडपट्टी होणार हे नक्की. तर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये रम्या आणि वसुवात्यांची चांगलीच गंमत आपण पाहणार आहोत. तर हा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा.